नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर यशस्वी स्टडी पॉईंट मराठीवर. तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे. अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द सर्वप्रथम 1733 डॅश डॅश देशामध्ये वापरण्यात आला. बजेट हा शब्द सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये वापरण्यात आला? 1733. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. इंग्लंड या देशामध्ये सर्वप्रथम बजेट या शब्दाचा वापर करण्यात आला आणि तो करण्यात आला 1733. पुढचा प्रश्न आहे. सार्वजनिक उपक्रम समितीची निर्मिती कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार डॅश डॅशमध्ये करण्यात आली. कोणत्या साली करण्यात आली? सार्वजनिक उपक्रम समितीची निर्मिती कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. ती कधी करण्यात आली? तर याचा बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क. 1964 या वर्षी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 लोकसभेतून तर 7 सदस्य डॅश डॅशमधून निवडले जातात. कशातून निवडले जातात मित्रांनो? लोकलेखा समितीमध्ये हे 22 सदस्य असतात. या 22 सदस्यापैकी 15 लोकसभेतून निवडले जातात, तर 7 कशातून निवडले जातात हे सांगायचं आहे. यासाठी विधाने दिली आहेत. विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा वरील सर्व. तर 7 सदस्य हे राज्यसभेमधून निवडले जातात. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतात महाराष्ट्र राज्याने 1 एप्रिल 1986 रोजी शून्य आधारित अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? त्यावेळीचे मुख्यमंत्री सांगायचे आहे कोण होते. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. श्री शंकरराव चव्हाण हे त्यावेळीचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक विधान परिषदेची सदस्य संख्या आहे? असं कोणतं राज्य आहे? त्या राज्यामध्ये विधान परिषद सदस्याची संख्या जास्त आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद सदस्याची संख्या सर्वात अधिक आहे. पुढचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेश विधान परिषदेमध्ये किती सदस्य संख्या आहे? उत्तर प्रदेशचे राज्य आहे, त्या राज्यामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या सांगायची आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. 100 इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे. संविधानातील वित्तीय तरतूद वरील तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण होते? वित्तीय तरतूद वरील तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. निलिनी रंजन सरकार हे तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? भारतातील पहिली महानगरपालिका यासाठी पर्याय दिले आहेत. मुंबई, कोलकाता, दिल्ली, मद्रास. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. मद्रास. भारतातील पहिली महानगरपालिका ही मद्रास आहे. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅशला प्लास्टिक विस्फोटक असे म्हणतात. प्लास्टिक विस्फोटक कशास म्हटले जाते? तर RDXला म्हटले जाते प्लास्टिक विस्फोटक. तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. मानवी कानामध्ये हाडांची संख्या सांगायची आहे तुम्हाला. जे मानवी कान आहे त्यामध्ये हाडांची संख्या किती असते? तर मानवी कानामध्ये हाडाची संख्या ही 6 असते. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे. 2001 डॅश डॅश या राज्यात शून्य आधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. तो शेवटचा प्रयोग होता. कोणत्या राज्यामध्ये मांडण्यात आला होता? 2001 आणि तो शेवटचा प्रयोग होता आणि शेवटचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे. गेल्या किती वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प वेगवेगळे मांडण्यात येत होता? असे किती वर्ष आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क. 92 वर्ष. पुढचा प्रश्न आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज काढून खर्च भागविला तर तो अर्थसंकल्प डॅश डॅश मानला जातो. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज काढून खर्च भागविला तर तो अर्थसंकल्प डॅश डॅश मानला जातो. कसा मानला जातो मित्रांनो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. असंतुलित अर्थसंकल्प मानला जातो. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश हे अर्थसंकल्प सादर न करणारे एकमेव अर्थमंत्री या पदावर होते. असे कोणते अर्थमंत्री होते त्यांनी अर्थसंकल्प सादर एकही न करणारे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2.
ब. के सी नियोगी. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू सांगायचा आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. विश्वनाथ आनंद हे पहिला खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे, रिपोर्टिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रिपोर्टिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. जावेद जाफरी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यांनी लिहिलं आहे रिपोर्टिंग इंडिया हे पुस्तक. पुढचा प्रश्न आहे, जागतिक बँकेकडून अद्ययावत झालेल्या माहितीनंतर डुईंग बिझनेस रिपोर्ट 2020 मध्ये भारताचे स्थान काय आहे? डुईंग बिझनेस रिपोर्ट 2020 मध्ये भारताचे स्थान सांगायचं आहे. ही रिपोर्ट जागतिक बँकेकडून सादर केला जातो. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क. 63वा क्रमांक हा भारताचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम तयार करण्याची घोषणा केली आहे? कोणतं राज्य सरकार आहे? या राज्य सरकारने जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम तयार करण्याची घोषणा केली आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क. ओडिसा या राज्याने अशी घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश संस्कृती विभागाने कोणत्या सतार वादकाला तानसेन पुरस्कार प्रदान केला आहे? तानसेन पुरस्कार प्रदान केला आहे सतार वादकाला. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. पंडित सतीश व्यास हे एक सतारवादक आहेत. त्यांना तानसेन पुरस्कार हा देण्यात आला आहे. हा पुरस्कार मध्य प्रदेश संस्कृती विभागातर्फे देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, सध्या भारताचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत? सध्या भारताचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. जी सी मुर्मू हे भारताचे सध्याचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात पुढीलपैकी कोणती घटना घडली? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात पुढीलपैकी कोणती घटना घडली? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. चीन व भारत युद्ध हे घटना घडली होती. पुढचा प्रश्न आहे, 2019चा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2019चा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पीटर हॅटके यास देण्यात आला 2019चा साहित्य नोबेल पुरस्कार. पुढचा प्रश्न आहे, ओझोन संरक्षण दिन दरवर्षी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. कधी केला जातो साजरा? ओझोन संरक्षण दिन. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. 16 सप्टेंबर रोजी ओझोन संरक्षण दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, क्विस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टेबिलिटी इन इंडिया या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रणव मुखर्जी यांनी. तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वाराणसी ते इंदोर या दरम्यान धावणारी भारतातील तिसरी खाजगी कॉर्पोरेट रेल्वे कोणती? वाराणसी ते इंदोर या दरम्यान धावणारी भारतातील तिसरी खाजगी रेल्वे सांगायची आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. काशी महाकाल एक्सप्रेस. पुढचा प्रश्न आहे, डिफेन्स एक्स्पो 2020 11वे संरक्षण प्रदर्शन खालीलपैकी कोठे आयोजित केले गेले? डिफेन्स एक्स्पो 2020 हे 11वे संरक्षण प्रदर्शन आहे, ते कोठे आयोजित केले होते? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. लखनौ यूपीमध्ये हे प्रदर्शन सादर केले होते. पुढचा प्रश्न आहे, मानव तस्करी विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? मानव तस्करी विरोधी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. 30 जुलै रोजी मानव तस्करी विरोधी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, चॅलेंज बिफोर दी नॅशनल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चॅलेंज बिफोर दी नॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. प्रणव मुखर्जी आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2020 रोजी किती वर्षे पूर्ण झाली? पंतप्रधान जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाली?
त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब 6 वर्ष पूर्ण झाली. पुढचा प्रश्न आहे NPR या संज्ञेचे पूर्ण रूप कोणते? NPR या संज्ञेचे पूर्ण रूप कोणते? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात दारापर्यंत औषध पोहोचण्याकरिता धन्वंतरी योजना राबवली आहे? असं कोणतं राज्य आहे? त्या राज्यामध्ये दारापर्यंत औषध पोहोचण्याकरिता धन्वंतरी ही योजना राबविण्यात आली आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आसाम या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी नाशिक या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 रोजी पॅरिस फ्रान्स येथे झाली असून तिचे मुख्यालय कोठे आहे? तिचं मुख्यालय सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 लांजे स्वित्झर्लंड येथे तिचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने टोकियो 2020 मध्ये किती निर्वाचित खेळाडूंना मान्यता दिली आहे? इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने टोकियो 2020 मध्ये किती निर्वाचित खेळाडूंना मान्यता दिली आहे? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 29 खेळाडूंना मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक बँकेच्या शैक्षणिक विषयक सल्लागार म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आली? जागतिक बँकेच्या शैक्षणिक विषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 रणजित सिंग डिसले यास नेमणूक करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या? कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब 1980 या वर्षी. पुढचा प्रश्न आहे भारतीय पहिला लोहमार्ग इसवी सन मध्ये सुरू झाला. भारतामध्ये पहिला लोहमार्ग कोणत्या इसवी सनामध्ये सुरू झाला किंवा कोणत्या साली सुरू झाला? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी 1853 या वर्षी. पुढचा प्रश्न आहे कायद्याद्वारे कामाला हक्क मान्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे भारतातील पहिले राज्य. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते? रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते? तर रॉकेट हे रेखीय संवेग या तत्वावर कार्य करते. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे गरिबी हटावची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली? ती कोणती योजना होती? पंचवार्षिक योजना. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी 6वी पंचवार्षिक योजना होती. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी सर ह्युमिया यांच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पुढचा प्रश्न आहे प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? जी प्लासीची लढाई झाली होती ती कोणामध्ये झाली होती? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सिराज उदौला व इंग्रज यांच्यामध्ये झाली होती. मेळघाटचा वाघ प्रकल्प डॅश जिल्ह्यात स्थित आहे? मेळघाटचा वाघ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे पर्वतीय मृदेश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते? पर्वतीय मृदेश डॅश मृदा म्हणून ओळखले जाते. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अपरिपक्व मृदा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? समाज स्वास्थ्य ही मासिक कोणी सुरू केले? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 र धो केर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केले. पुढचा प्रश्न आहे सन 1927चा महाड येथील चौदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला?
1927मध्ये महाड येथील 14 तळ्यावर कोणी सत्याग्रह केला? त्याचं बराबर तर होईल पर्याय क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह केला होता. पुढचा प्रश्न आहे, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? त्याचं बराबर तर होईल पर्याय क्रमांक डी, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? त्याचं बराबर तर होईल पर्याय क्रमांक ब, गोपाळ गणेश आगरकर यांनी हे सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली पुणे येथे? तर ती केली होती पंडित रमाबाई यांनी. त्याचं बराबर तर होईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, थेअरी ऑफ ड्रेनचा सिद्धांत कोणी मांडला? थेअरी ऑफ ड्रेनचा सिद्धांत कोणी मांडला? त्याचं बराबर तर होईल पर्याय क्रमांक 2, दादाभाई नौरोजी यांनी हा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, झोजिला खिंड कोणत्या 2 ठिकाणाला जोडते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. झोजिला खिंड कोणत्या 2 ठिकाणाला जोडते? यासाठी पर्याय दिलेत, श्रीनगर लेह, अरुणाचल प्रदेश तिबेट, कालिंपंग आणि लासा यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स सांगायला विसरू नका आणि जास्तीत मित्रांमध्ये शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.